साक्रीत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन साजरा। साक्री तालुका मराठी पत्रकार समन्वय समितीच्या वतीने आद्य दर्पणकार पत्रकार दिन निमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले। प्रतिमा पूजन जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या हस्ते करण्यात आले। साक्री शहरातील पत्रकार समन्वय समितीच्या संपर्क कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी माजी सभापती हर्षवर्धन दहिते यांनी सांगितले की दर्पणकार जांभेकर यांनी समाजाच्या उत्थानासाठी केलेले कार्य हे अलौकिक असून आपण सर्व पत्रकाराच्या माध्यमातून समाज व्यवस्थेला दिशा देण्यासाठी आजवर घडत असलेले योगदान हे निश्चितच अमूल्य असे असून यापुढे देखील आपल्या सहकार्याने समाज व्यवस्था अबाधित आणि न अडखळता पुढे जाण्यासाठी पाठबळ मिळेल असे प्रतिपादन केले आहे। यावेळी ज्येष्ठ पत्रकार भानुदास गांगुर्डे, विजय भोसले, जीटी मोहिते, बाबुद्दीन शाह, जगदीश शिंदे, रवींद्र खैरनार, प्रकाश वाघ, शरद चव्हाण, सागर काकुस्ते, शैलेंद्र गादेकर, संगपाल मोरे, सुधीर कासार, जितेंद्र जगदाळे, कल्पेश मिस्त्री, खंडेराव पवार, निलेश साळवे, सचिन सोनवणे यांच्या सहसामाजिक कार्यकर्ते नाना वाघ, गणेश गावित, ज्ञानेश्वर शिवदे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मराठी पत्रकार दिन म्हणून सर्व वृत्तपत्र, सोशल मीडिया वरती, न्यूज पोर्टल किंवा आणखी वेगळ्या प्रकारचे वृत्तपत्रकारिता करणारे, पत्रकारिता करणारे किंवा सामाजिक समस्यांना वाचा फोडणारे सर्व पत्रकार बंधू उपस्थित झालेले आहेत। आपण दर्पणकार जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन वरिष्ठांच्या हस्ते करून घेणार आहोत। मी सर्व वरिष्ठांना विनंती करतो की त्यांनी मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने साक्री तालुक्यातील आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पत्रकार दिनानिमित्त साक्री तालुका काँग्रेस कमिटी, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, खासदार गोवाल पाडवी साहेबांच्या वतीने, खासदार शोभाताई बच्छाव यांच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंना हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्रातील आद्य पत्रकार, या पत्रसृष्टीचे जनक आदरणीय बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने संबंध महाराष्ट्रभर, महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्र सृष्टी पत्रकार दिन म्हणून साजरा होते। ज्या बाळशास्त्रींनी महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्र सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली, आपल्या मनातील विचार कागदावर उतरवण्याचं काम केलं, किंबहुना कागदावर उतरवलेले विचार लोकांच्या मस्तकापर्यंत पोहोचवले आणि समाज सुधारणेचं फार मोठं आणि अलौकिक असं कार्य ज्यांच्या समृद्ध लेखणीतून झालेलं आहे, त्या बाळशास्त्री जांभेकरांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस। आज आपल्या साक्री तालुका प्रेस क्लबच्या वतीने प्रेस क्लबच्या संपर्क कार्यालयामध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना आपले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी यांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे। मी साक्री तालुक्यातीलच नव्हे, धुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात स्वयंस्फूर्तीने समाज सुधारणेचा विडा उचलणाऱ्या आणि समाजाला योग्य दिशा दाखवणाऱ्या वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सृष्टीमध्ये काम करणाऱ्या माझ्या सर्व पत्रकार बांधवांना, छायाचित्रकारांना
आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना आजच्या दिवशी शुभेच्छा देतो आणि यापुढे देखील समाज सुधारणेचं हे काम अव्याहतपणे त्यांच्या हातून असंच होत राहू अशा सदिच्छा चिंतितो. धन्यवाद. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम दर्पण नावाचं मराठी वृत्तपत्र मुंबई येथून सुरू केलं आणि महाराष्ट्रातल्या पत्रसृष्टीला खऱ्या अर्थाने चालना ही त्यांच्या या वृत्तपत्राने मिळाली आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभरात 6 जानेवारी हा दिवस दर्पण या वृत्तपत्राच्या शुभारंभाचा दिवस म्हणून पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मी माझ्या वतीने साक्री तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आणि समस्त साक्री तालुका पत्रकार समन्वय समितीच्या वतीने माझ्या सर्व पत्रकार बांधवांना आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो, शुभेच्छिंतितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.